नमस्कार. सर्वांचं पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मी स्वागत करतो. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः 2025 मध्ये जे काही लेक्चरची मालिका घेतली होती ते वर्ष संपलं. आता 2026 पासून जे काही करंट अफेअर आपलं वीकली चालवत आहे न चुकता आपण सुरू करत आहोत. हे 2026च्या एक्झाम करीत आहे. सगळ्या जे होणारे आपल्या मे, जून, जुलै जे काही राज्यसेवा आहे, जे राज्यसेवेचं कालपासून फॉर्म भरणं सुरू झालं 31 तारखेपासून, तर शेवट तारीख आहे 20 तारीखच्या पहिले सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर उद्या परीक्षा आहे 4 तारीख. परंतु या परीक्षेवर आंदोलनाचं संकट आहे. पुण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांचं विविध आंदोलन चालू आहे की आमचं वय संपलेलं आहे PSIचं आणि 1 वर्ष वाढून द्यावं. याकरिता विद्यार्थी आंदोलन करताय रात्रभर. तुम्हाला माहित आहे, एक मराठा लाख मराठाचे आंदोलनाचे प्रवर्तक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामध्ये उतरलेले आहे आणि संपूर्ण पुण्यामध्ये नदी पात्रातनी विद्यार्थी रात्रभर पासून आंदोलन करत आहे. तर उद्या पेपर आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनात संकट आहे की काय होईल, कसं होईल, पेपर कॅन्सल होईल की पुढे जाईल, सांगता येत नाही. शेवटी आयोग आहे. आयोगानं काल उत्तर दिलं शासनाला की आचारसंहिता आहे, महानगरपालिकेची आचारसंहिता. आचारसंहितेमध्ये अशा प्रकारचा आम्हाला निर्णय देता येत नाही. शेवटी कशा प्रकारचं काय गोष्टी होईल हे सांगता येत नाही. तर चला, आपण नवीन वर्षामध्ये परत आपण करंट अफेअरचा सुरुवात करतोय. आणि जे विद्यार्थी साधारणतः नेक्स्ट इयरची तयारी करत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून इति इमानदारीनं हे करंट अफेअरचं लेक्चर अटेम्प्ट करावं. कारण करंट आपण व्यवस्थित न केल्यामुळे आपले मार्क जातात. बरेचसे विद्यार्थी उद्या पेपर आहे आणि फॉर्म भरला म्हणून अभ्यास करत राहतात, ज्याच्यामध्ये आपला रिझल्ट पण येणार नाहीये. पण हे विद्यार्थी प्रॉपर क्लास करत नाही, प्रॉपर लेक्चर अटेंड करत नाही, त्यामुळे ते पुढचे पण पेपर नापास होतात. बघा, जेव्हा आपली तयारी असेल, तुम्ही एखादा क्लास लावला असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल किंवा अभ्यास तुमचा चालू असेल, परंतु पेपरमध्ये तुमचा रिझल्ट येणार नसेल आणि तुम्ही जर त्या दृष्टीने तयारी जर करत असाल, हे काय आहे, चुकीचं आहे. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं आहे न्यूज. जागतिक ध्यान दिन. बघा, वर्ल्ड मेडिटेशन डे, जागतिक ध्यान दिन हा आहे 21 डिसेंबर. 21 डिसेंबर बघा, वर्ल्ड मेडिटेशन डे. सर्वांना माहिती आहे की ध्यानाचे महत्व जगभर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानाचं महत्व आहे. लक्षात घ्या, मानसिक आणि शारीरिक ध्यान. बघा, तुम्हाला बरेचसे लोकांचं म्हणणं असते, सर आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. का होत नाही? आपल्या डोक्यातनं बघा, लहानपणी आपलं कॉन्सन्ट्रेशन होत होतं, पण आपलं आज वय वाढलं, आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं, आपल्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि बुद्धीचा विकास झाल्यामुळे वैचारिक दृष्टिकोन आपला आलेला आहे आणि विचारामुळे आपल्याला पैशाच्या समस्या येतात. त्यानंतर काही लोकांचं भावनाचं प्रकटीकरण होते. काही तरुण मुलीच्या प्रेमात पडतात, काही मुली मुलांच्या याच्यात जातात, कारण त्यांनी शारीरिक गोष्टीला जास्त महत्व देतात आणि यामुळं आपलं मन लागत नाही. आपलं मन काय होते, लागत नाही. आणि यासाठी तुम्हाला आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला माहित आहे वर्ल्ड मेडिटेशन डे हे आरोग्य आहे. तुमचं जर बघा मन लागत नसल तर तुमचं आरोग्य काय कुठेतरी खराब आहे. मन लागत नाही की सर मी लायब्ररीतनी तासन तास बसतोय पण माझं पूर्ण मला अंडरस्टँडिंग होत नाही आहे. तर काय कारण आहे? तुमचं चित्त आणि मन त्या ठिकाणी नाहीये. दुसरं तिसरं काहीच कारण नाहीये. लोक म्हणतात ना की सर एवढं कसं लक्षात ठेवायचं, कसं राहते? 100% राहते. जर आपलं कॉन्सन्ट्रेशन शरीर आणि मन दोघंही जर व्यवस्थित जर राहिलं तर व्यवस्थित त्या गोष्टी होते. बघा, मानसिक तणाव व चिंता कमी करणे. मला सांगा, ध्यानाचं काय? मानसिक तणाव व चिंता. काही लोक बिनकामाची चिंता करतात, काय होईल, कसं होईल. आता उद्या पेपर आहे, पेपरमध्ये पास होईल किंवा नापास होईल याचं काय चिंता करायचंय? काय होईल बाबा, यावर्षी मला पैसे मिळेल नाही मिळेल, भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर काम करू. दोन पैकी एक आहे. चिंता कशाला करायची? काही लोक लग्नाचा विचार करते, नाही बाबा माझ्या मैत्रिणीला त्याच्या बापानं 20 लाख रुपये हुंडा दिला, मग माझा बाप देऊ शकेल का? कशाला चिंता करायचं? कोणाचं तरी लग्न होणारच आहे ना. वरच्या निसर्गामध्ये प्रत्येकाच्या जोड्या बनवलेल्या, रबने बनाती जोडी बनते. प्रत्येकासाठी एक माणूस या पृथ्वीवर आहेच. लक्षात घ्या. पुढं एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवणे. बघा, आपलं एकाग्रता आणि स्मरणशक्ती तुम्हाला माहित आहे, चमनप्रास खाऊन किंवा बदाम खाऊन आपली काही एकाग्रता किंवा स्मरणशक्ती वाढत नाही. असं जर झालं असतं लोक किलोभर खायचे असते. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ते किती गरजेची आहे एखादी गोष्ट साध्य करणं
तेव्हा ती गोष्ट 100% होते. एखादी गोष्ट जर तुम्हाला ते साध्य करण्यासाठी 100% जर तुमचं पाहिजे असेल तर तुमचं एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. भावनिक संतुलन व आत्मशांती साधणे. भावनिक बघा, आपण कोणासोबत भांडण केलं तर आपलं भावनिक संतुलन बिघडते. त्याचबरोबर आपल्या घरी कोणी दुःखद घटना घडली त्याच्यामध्ये भावनिक संतुलन बिघडते. मला सांगा, सुख दुःख येणार आहे, कोणी आपल्या घरातनी बिमार पडणार आहे, आजी असेल, आजोबा असेल, आई असेल, बाप असेल, भाऊ असेल, बहिणी असेल, कोणीतरी व्यक्ती जाणार पण आहे. दुखणं प्रत्येकाचं काही ना काही राहणारच आहे. पण आपण जर याच्यामध्ये जर भावनिक संतुलन जर ठेवलं नाही तर आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडते. त्यानंतर आत्मशांती साधणे. आत्मशांती सगळ्यात महत्वाचं. आत्माची काय करणे? शांती साधणे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे बघा, काही लोक खाल्ल्यानंतर पण त्याचं मन भरत नाही. बघा, पोट भरणं वेगळं आणि मन भरणं वेगळं. पोट भरणं वेगळं, मन भरणं वेगळं. बघा, काही काही आपण पदार्थ खाल्लं ना, आपला आत्मा तृप्त होतो. आणि कधी कधी आपण फक्त जेवण करतो. जेवल्यानंतर बघा, काही लोकांना गोड खायची सवय आहे. त्यानं जर साधारणतः एक सोनपापडी जरी खाल्ली त्याला वाटते बापरे, आता शांत झालं म्हणते मन. काही लोक बघा, काही लोकांना गोड पदार्थ आवडते खायला. त्याच्या आईनं जर काही त्याच्या आवडीचं जर केलं, खीर केलं, समजा बासुंदी केलं, काही केलं तर ते म्हणते बापरे, म्हणते आज जमलं कार्यक्रम. मन शांती. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही रोज वरण भात भाजी पोळी खात आहात, परंतु एखाद्या मित्रानं तुम्हाला काय केलं? नॉनव्हेज बनवलं. अरे बापरे, म्हणते आज का लाईच दिवसांमध्ये खाल्लं, म्हणते बापरे, आता आज लाईच मस्त वाटत आहे म्हणते. आत्मा शांती. हे लक्षात घ्या. आणि हे जर तुमचं नसेल तर तुम्हाला मन तुमचं लागणार नाही. त्यानंतर जागतिक शांतता व सकारात्मक ऊर्जा वाढवणे. आता सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची कशी आहे? तुम्ही काही मोटिवेशनल लेक्चर वाढून होणार नाही की बाबा कोणी काय असे आहे का, हवा मारायची बा, पंप घ्यायचा, हवा भरायची बा, असं नाही ना. हवा काही दिवसांत जाणारच आहे ना. सकारात्मक ऊर्जा सगळ्यात महत्वाचं. उठण्यापासून तर झोपण्यापासून तर आपल्या क्रिएटिव्ह मध्ये सकारात्मक असला पाहिजे. तुम्ही कुठेही गेलात तर सकारात्मक असलं पाहिजे पूर्ण गोष्टीतनी. आणि यासाठी तुम्हाला तुम्ही जे काही काम करताना किती पॉझिटिव्ह एनर्जी करता ते डिपेंड आहे. जागतिक ध्यान दिन हा तुलनेने नवीन जागतिक उत्सव आहे. अलीकडे तुम्हाला माहित आहे, योगा किंवा मेडिटेशन हे एक प्रकारचा सण सुरू झाला आहे. सण बघा, सकाळी सकाळी लोक व्यायाम करण्यासाठी योगावाली गाणी लावतात आणि सुरू डान्स करतात. जसं तुम्हाला झुंबा वगैरे सुरू झालेलं आहे. शरीराचा थकवा. आता मला सांगा, आपण कामही नाही करत आणि शरीराचा काहीच नाही आहे, मग मन कसं तुमचं संतुलन आहे? नाही. लक्षात घ्या, निरोगी शरीरात निरोगी मन वास करते म्हणते. निरोगी शरीरात. आणि मला सांगा, तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टीचा जर त्रास वाटला समजा, तर तुमचं शरीर विचलित होते. शरीर विचलित होते आणि तुमचे शरीराचे पार्ट बघा, तरुण झाल्यानंतर तुमचं शरीर विचलित व्हावं लागते. एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जर जवळ बसलं तर त्याचं शरीर विचलित होते. परंतु बापाजवळ किंवा भावाजवळ जर बसलं तर पोरीचं, किंवा आईजवळ किंवा बहिणीजवळ बसलं तर पोराचं शरीर विचलित होते का? नाही. ही भावना आपल्या मनातली कुठेतरी मेली पाहिजे. ही भावना ज्यावेळेस आपल्याजवळ होईल त्यावेळेस आपण योग्य ध्यानामध्ये आकर्षित झालेला आहो. आणि यासाठी 21 डिसेंबर लक्षात घ्या, जागतिक ध्यान दिन. समस्या येणार, समस्या तर येणारच आहे. समस्या कोणाला सुटल्या का? ईश्वराला सुद्धा समस्या सुटलेल्या नाही आहे, परंतु त्या समस्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मला सांगा, काही लोक असतात, संडास साफ करणारा माणूस, भंगी माणूस, ते दिवसभर कुठं काम करतो? बघा, आपल्या एसटी बस स्टँडवर तुम्हाला लक्षात घ्या, त्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे ना, तर त्या ठिकाणी बघा लेडीज वॉशरूम आहे, जेंट्स वॉशरूम आहे. त्या ठिकाणी जो माणूस आहे तिथे बसून, एवढे मोठे तुम्ही कितीतरी जाऊन बसा, तो माणूस तिथे नाश्ता करतो. आणि आपण बाथरूमला 2 मिनिटात गेलो का था थू थांबा, अरे काय एखादा वास, पण तो जेवण करतो. सवय हे फार महत्वाचं आहे. आपण दवाखान्यात जर गेलो तर आपल्याला असा वास येतो खराब, आणि ते डॉक्टर लोक तिथं हात धुवून तिथे जेवण करतात. कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामावर, फोकस कशावर पाहिजे? तुमच्या कामावर, शेजारच्या बाजूला नव्हे. परंतु तुम्ही खाण्याकडे तुमचं दुर्लक्ष, तुम्ही म्हणजे खाण्याकडे तुमचं लक्ष नसताना दुसऱ्या गोष्टीकडे जर राहिला समजा, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला माहित आहे की आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे ध्यानाचं महत्व आहे. म्हणून जागतिक ध्यान दिन आहे 21 डिसेंबर.
बघा 6 डिसेंबर 2024 रोजी ठराव मंजूर झाला होता. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हा ध्यानासंदर्भाचा हा दिवस 2024 पासून सुरू झालेला आहे. जागतिक ध्यान दिन. जसं तुम्हाला माहिती आहे 21 जून हा आपला कुठला आहे, योगा दिवस आहे, बरोबर आहे. तसंच तुमचा ध्यान दिवस आहे 21 डिसेंबर, हे लक्षात घ्यायचं. याचं महत्व सर्वांना माहित आहे. बघा संयुक्त राष्ट्रसंघानं याला मान्यता किती दिली 2024 ला. पुढे बघा राष्ट्रीय कांदा भवन. बघा प्रत्येकाला माहित आहे कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. शरीरातली उष्णता कमी होती. शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी कांदा आहे. दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला समजा ऊन वगैरे लागला असेल तर आपल्या पायाला कांदा लावते. बघा एखाद्याला ऊन जर लागली असेल तर आई काय करते, पायाला कांदा सिलते आणि कांदा लावला जाते. सोबत उन्हाळ्यात जर कोणी असेल तर ग्रामीण भागात तर आमच्याकडे खिशातनी कांदा घेऊन जाते लोक, ऊन नाही लागली पाहिजे म्हणून एक कांदा घेऊन जाते. माहिती आहे ना, अमोनिया वायू असतो. दुसरी गोष्ट, कांदा चिरल्यानं आपले डोळे एवढे सुंदर होतात ना, सुरमा लावायची गरज नाही. डोळ्यातून पाणी येते तर पूर्ण आपल्या डोळ्यातले जे काही घाण आहे ते साफ होते. रडणं चांगलं आहे, कारण माहिती आहे का दिवसभरातली जेवढी धूळ आहे ना ती पूर्ण पाण्यातून बाहेर निघते. कारण तुमच्या डोळ्यातून केवढी धूळ चालली आहे तुम्हाला माहिती आहे का, नाही ना. पण बिनकामाचं नाही रडायचं, काही काम असेल तेव्हा रडायचं. मास्तरनं सांगितलं उद्यापासून तसं नाही करायचं, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, चांगलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे अमोनिया याच्यातनी आहे. राष्ट्रीय कांदा भवन हे आपण कांदा निर्माण केलेला आहे. जायगाव सिन्नर नाशिक मध्ये. तुम्हाला माहित आहे नाशिक मध्ये तुम्हाला आणि आपल्या याच्यातनी भारतातनी सांगलीमध्ये कांद्याचं उत्पादन प्रचंड आहे. नाशिक आणि सांगली. बघा लाल कांदा आणि पांढरा कांदा दोन प्रकारचे कांदे आहेत. काही लाल कांद्याला प्रचंड मागणी आहे पांढऱ्या कांद्यापेक्षा, बरोबर आहे. आणि काही गोड असतात कांदा, थोडाफार एखादा तिखट आहे कांदा. बघा कधी कधी शेतातले आपण जेव्हा नॅचरल कांदे घेतो, कांद्याचा आपण अमोनिया वायू कमी करतो. कशामुळं? धुतल्यामुळं. तुम्ही कांदा चिरल्यानंतर किंवा कापल्यानंतर त्याला पाण्यात त्याला भिजू नका, डायरेक्ट तसाच खा. तो जरासा जास्त तिखट लागतो. कधी खाल्ला असेल कांदा त्याला माहिती असेल, ज्यानं खाल्लाच नसेल त्याला द्या लागेल कापून. पुढे बघा, जगातील पहिले आणि सर्वात मोठे अशा प्रकारचे राष्ट्रीय कांदा भवन भारतात निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. त्यांनी अशा प्रकारचं पिकासाठी एक भवन निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य, कृषी प्रधान भारतामध्ये पहिलं राज्य आहे ज्यांनी वस्तूसाठी एक भवन निर्माण केलं, बरोबर आहे. ते पण कृषीवर आधारित, ते म्हणजे कांदा भवन. कुठं आहे? जायगाव मध्ये. कुठं आहे? जायगाव मध्ये. हे जगातलं पहिलं आहे, भारतातलंही पहिलं आणि जगातलंही पहिलं आणि राज्यातलं तर पहिलंच राहील, बरोबर आहे. बघा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, बरोबर आहे, याचे अध्यक्ष आहे भारत दिघोळे. कोण आहे? भारत दिघोळे. याच्या नेतृत्वाखाली हे स्थापन केलं आहे. बघा आता कांदा विक्रीतून मध्यस्थाची साखळी मोडीत काढणे हा उद्देश आहे. बघा दलाल व्यापारी लोक साठेबाजी करतात. मार्केटमध्ये कांदा कधी महाग होतो कधी स्वस्त होतो. का बरं? काही लोक कांदा आपल्या घरातनी लपून ठेवतात, घरात म्हणजे व्यापारी लोक, बरोबर आहे ना. का बरं साठेबाजी करतात? याच्या किमती वाढल्या पाहिजे. याच्या किमती बघा आपल्या शेतातून आज सोयाबीन गेलं, कापूस गेलं, पण याची साठेबाजी लोक करून ठेवत आहे. कोण? व्यापारी लोक. कारण याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हा आम्ही काय करू? बाहेर काढू. बघा शेतकऱ्याच्या मालाला थेट जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, जे काही भाव आहे त्याला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, सरकारच्या कांदा धोरणावर आयात निर्यातवर लक्ष ठेवणे आणि शेतकऱ्याचे काय करणे? हित जोपासणे. माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्याच्या प्रत्येकच मालाला खूप भाव असला पाहिजे, प्रचंड भाव असावा. परंतु ओरडतो आपणच, बापरे कांदा 100 रुपये किलो, बरोबर आहे. अरे बापरे टोमॅटो 100 रुपये किलो. अरे होऊ दे ना रे बाबा. माहित आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाव असला पाहिजे, कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या लोकांना काबार कष्ट प्रचंड आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याच्या मालाची भाव करायची नाही. मग तुम्ही असा म्हणसाल सर मग भाजीवाला जर आमच्या दारासमोर आला भाव नाही करायचं का? त्याचं करायचं. तो व्यापारी झाला, तो व्यापारी झाला, तो शेतकरी नाही. हा मधला दलाल आहे. हा कोण आहे? दलाल. आपल्या बापाजवळून 100 रुपयातनी हा 10 किलो काय 20 किलो कांदे वांगे घेतो आणि लोकांना त्याचे 1000 रुपये करतो, बरोबर आहे ना. ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला प्रचंड फरक आहे. तुम्ही जर खेड्यात जर गेले, कोणी जर म्हटलं मला वांगे पाहिजेत, कोणी म्हणते जा तोडून घेणं म्हणते पाहिजे, तेवढी फरक आहे. तर लक्षात घ्या राष्ट्रीय कांदा भवन म्हणजेच काय? आपल्या कांद्याचं महत्व वाढलं पाहिजे आयात निर्यातवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना महत्व वाढवण्यासाठी राष्ट्रीय कांदा भवनची निर्मिती केली आहे. जगातलं पहिलं कांदा भवन निर्माण करणारं भारत हे पहिलं देश
आणि पहिलं राज्य महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये कांदा भवन आहे. तुम्हाला प्रश्न येईल पोरो की भारतात कोणत्या राज्यातनी कांदा भवनची स्थापना करण्यात आली आहे? महाराष्ट्र. कांदा असा दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कांदा भवन स्थापन केले आहे? नाशिक. बरोबर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कांदा भवन स्थापन करण्यात आलेलं आहे? जायगाव सिन्नर. जायगाव सिन्नर. बरोबर आहे. लासलगाव या ठिकाणी राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र आहे. लासलगाव नाशिक मध्ये. कुठं? लासलगाव. लक्षात घ्या, लासलगाव या ठिकाणी राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र आहे. राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र. संशोधन केंद्र. बघा, कांद्याचा महत्वाचा आहे. आपल्या भाजीमध्ये कांदा नसला तर भाजी महत्वाची नाही. बरोबर आहे ना? तर याचं काही महत्व वाढावं म्हणून राष्ट्रीय कांदा भवन निर्माण केलेलं आहे. दुसरी करंटची न्यूज या आठवड्यातली. पुढे राष्ट्रीय गणित दिवस झालाय मागच्या आठवड्यातच आहे. तारीख किती होती? 22 डिसेंबर. राष्ट्रीय गणित दिन. बघा, 22 डिसेंबर. बघा, दिनाची स्थापना झाली आहे 2011 ला. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. तुम्हाला माहित आहे, श्रीनिवास रामानुजन हा गणितातले तज्ञ, ज्यांनी शून्याचं काय लावलेलं आहे? शोध. बघा, रामानुजन इतका हुशार होता की त्याला शिकवण्या इतकं गणितातले कोणी मास्टर त्याला भेटला नाही. रामानुजनवर आधारित एक पिक्चर पण आहे. तुम्ही कधीतरी हा चित्रपट बघा, चांगला आहे. असे काही चित्रपट बघा, चित्रपट बघणं म्हणजे वाईट नाही आहे, पण त्याच्यातून चांगलं बघायचं. त्यातून काय करायचं? आपण फक्त चांगलं बघायचं. तुम्ही जे बघायचं नाही ते बघसाल. तुम्ही पिक्चर बघताना तरुण म्हणून बघायचं नाही, तर चित्रपट बघताना आपण वयोवृद्ध व्यक्ती म्हणून बघायचं किंवा ऍस्पिरेट म्हणून बघायचं. तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं आहे. आता तुम्ही इथं बसून आहात, या ठिकाणी बसून असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन, शरीर आणि मन जर असं तुम्ही ठरवलं ना, नाही यार मला खूपच आज ध्यानानुसार मला घ्यायचं आहे, तर त्याला अतिशय त्याला दिवसभर भूक सुद्धा लागणार नाही. पण जो माणूस म्हणतात सण बाबा आता किती वेळ चालेल, काय चालेल, मला जेवणाचा वेळ होईल, आणखी मला लेक्चर बसायचं आहे, त्याचं ध्यान होणार नाही. जगात काय होईल, कोण मरत आहे, कोण जगत आहे, मला काही घेणं नाही बाबा, मी इथं बसलेला हो, माझा प्रवास सुंदर चालू आहे. मला खिडकीच्या बाहेरचं दृश्य बघायचं नाही, मला पुढे बघायचंय काय चालू आहे, काय चालू आहे पुढं. त्या रस्ता माझा महत्वाचा आहे. म्हणून रामानुजन हे गणितातले महत्वाचे व्यक्ती होते. त्यांचा जन्मदिवस हा गणिताचा महत्व वाढवणे यासाठी आहे. 2011 पासून भारत सरकारने 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला आहे. 2011 पासून. पुढे बघा, गणितीय शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस 2012 वर्ष आपण राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून घोषित केला. बघा, 2012 हे वर्ष कुठलं आहे? राष्ट्रीय गणित वर्ष. बघा पोरो हो, गणितात मी हुशार असावंच, आणि गणितात मी हुशार तोच होतो जो गणिताची प्रॅक्टिस करतो. जगात मी कोणत्याही गणिताचा क्लास केला तुम्ही तरी पळसाली पानं तीनच असते. गणिताचा क्लास लावलं तर पोट्याला एवढं समजते आणि पेपर आला की प्रश्नाचे उत्तरच येत नाही, कारण प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस जेवढं करू तेवढं गणित येते, आणि सर्वांनाच गणित येते. गणितात मी कोणाला येत नाही, सर्वांना येते, कारण आपल्याला गणित आलं तर 10वी 12वी पास झालं नसतं. 10वीत सगळ्याला गणित होतं, 11वी 12वी सायन्सले कोणाला नव्हतं, कोणाला नव्हतं. बरोबर आहे ना? 150चं होतच. बघा, श्रीनिवासन रामानुजन बघा, हे मूळ तामिळनाडूचे आहे. कुठचे आहे? तामिळनाडू. बघा, 22 डिसेंबर त्यांचा जन्मदिवस आणि 26 एप्रिल त्यांचा काय आहे? मृत्यू दिवस. बघा, साधारणतः 32 वर्षच जगले. भगतसिंग कमी जगले, ज्ञानेश्वर महाराज कमी जगले, छत्रपती शिवाजी महाराज कमी जगले, परंतु यांचा कालावधी माहिती आहे का? ते म्हणतात ना की आयुष्य लहान असलं चालल, पण ती कामगिरी उंचावलेली असली पाहिजे. माहित आहे का? आयुष्य लहान असावं आणि तुम्ही किती जगले याच्यापेक्षा कसे जगले याला फार महत्व आहे. 100 वर्ष 150 वर्ष जगण्याला काही अर्थ नाही आहे, आणि एकदा तो दिवस आहे तो परत येणार नाही आहे. आणि रामानुजन हे तामिळनाडूतला व्यक्ती आहे, आणि यानं गणितातल्या अशा काही गोष्टी आपल्या शोधून आणलेल्या आहे. त्यामुळे त्याचं स्मरण म्हणून राष्ट्रीय गणित दिवस आपण कधीपासून साजरा करतो? 2011. आणि राष्ट्रीय गणित वर्ष कधी साजरा केला आपण? 2012. 2012ला 32 वर्षाचा यांचा कालावधी, पण 32 वर्षातनी असं काही कामगिरी केली आहे की जगातनी रामानुजन यांचं नाव आहे. त्यानंतर नासाचे नवीन अध्यक्ष झालेले आहे पोरो. नासा
बरोबर आहे, आयझॅक मॅन. लक्षात घ्या, नवीन नासा ही महत्वाची एक संस्था आहे. नासा संशोधनातली जगातली सर्वात मोठी संस्था आहे. नासा स्पेस सेंटर, बरोबर आहे, एक महत्वाची एजन्सी आहे नासा. त्याचे 15वे प्रशासक ऍडमिनिस्ट्रेशन, 15वे काय झालेले आहे प्रशासक, ते झालेले आहे जेरेड आयझॅक मॅन. कितवे आहे 15वे. नासाचे 15वे प्रशासक बघा. 18 डिसेंबर 2025 ला त्यानं काय केलं, शपथ घेतली आहे. नेमणूक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या. अमेरिकेमध्ये आहे संस्था, म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. आता बघा, हा माणूस तर एवढं कॉन्ट्रोव्हर्शियल आहे रे, या माणसाला हुस्न का पुजारी म्हणतात. याच्या आजूबाजूला माणसं कमी आणि बायका जास्त असतात. याचं जगामध्ये सर्वात बोगस नाव म्हणून आहे. पण अमेरिकन तिला एवढ्या वर्षात, लक्षात घ्या, अमेरिकेची निवडणूक लढवली माणसानं. जेव्हा लोक रिटायर होऊ राहिले होते रे, आपल्या भारतात आपण रिटायर होतो त्या वयात 68-69 वर्षी हा राष्ट्राध्यक्षाचं स्वप्न पाहू शकतो. म्हणजे काळ कधी येईल सांगता येत नाही. तुम्ही असं समजू नका की आपला काळ सुवर्ण कधी येईल. काळ कधीही सुवर्ण येऊ शकतो, फक्त माहितीये का टिके राहिना, छोडना मत. स्टेजवर बघा धावा निघतात, परंतु आपण पिचवर टिकून राहायला पाहिजे. अरे कधी बघा विकेट जर शेवटची असली आणि 10 धावसंख्या पाहिजेत आणि 2 ओव्हर आहे, जरी दोनही बॉलर असेल ना तरी धावा निघू शकते. काय सांगावं, 2-3 वाईटच जाईल. वाईट बॉल जर किपरनं सोडला का चौकार बी जाईल. पण तुम्ही जागेवर राहा, क्रीजवर. क्रीजवर टिकणं गरजेचं आहे. समोर काय होईल काय सांगता येते का, सांगता येत नाही. हे महत्वाचं आहे. काय सांगता येते, उद्या भारतात नाही का असा एखादा आदेश येऊन जाईल की 12वी वाले जेवढे काही पासपोर्ट आहे अनट्रेन वाले सगळ्या नोकरी लागा, सांगता येत नाही. शासनानं जर सगळ्या सेक्टर जर भरण्याचा प्रयत्न केला, 2002 ला झालं तसं अनट्रेन लोकांना नियुक्ती, 12वी पास सगळे नोकरी, 12वी पास सगळे नोकरी, काय सांगता येत. सिच्युएशन माणसानं ऑलवेज कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. म्हणून तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची नियुक्ती केली आहे नासाच्या. बघा, साधारणतः स्पेस एक्स सोबत 2 खाजगी मिशन यांनी कमांड केलेली आहे. बरोबर आहे, 2 खाजगी मिशन मध्ये काय केलं, स्वतः कमांड केलेली आहे, म्हणून यांना नासाच्या नियुक्ती झालेली आहे. पुढे बघा, नासाच्या नवीन अध्यक्षाबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. बघा, नासाबद्दल माहिती घ्यायची आपल्याला. 29 जुलै 1968 ला याची स्थापना झालेली आहे नासा सेंटरची अमेरिकेमध्ये. नासाचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये आहे. बघा, उद्देश अंतराळ संशोधन, विमान तंत्रज्ञान, पृथ्वी आणि विश्वाचे काय करणे, अभ्यास करणे. जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे ती म्हणजे कोणती आहे, नासा. कुठं आहे, अमेरिका. आपल्याला एवढं तर माहित असलं पाहिजे, नासा ही जगातली बाबा संशोधन करणारी यंत्रणा आहे. कुठं आहे बाबा, काही लोकांना माहितच नाही नासा कुठं आहे. बरोबर आहे ना, नासा ही अमेरिकेतनी आहे. 1968 ला स्थापन झालेली संस्था आहे, जगातली सर्वात मोठी. बघा, नासाची महत्वाची कामगिरी बघा, चंद्रावर मानव उतरवणे. बघा, माणसं चंद्रावर गेलेले आहे. आपण निदान राज्यामध्ये जिल्ह्यावर तर जाऊ, चंद्रावर चालले लोक आपण किती मागाव. आपण आणखी विमानात बसा जाऊ, लोक स्पेस सेंटरवर चालले. बरोबर आहे ना, किती पुढे आहे. पुढे बघा, मंगळ, शुक्र, शनी, गुरु ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग झाला. बघा, हबल स्पेस टेलिस्कोप सुद्धा आपण काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. पृथ्वीच्या हवामान बदलावर संशोधन करण्यासाठी नासा काम करत आहे. नासाचे ब्रीदवाक्य बघा, फॉर द बेनिफिट ऑफ ऑल. फॉर द बेनिफिट ऑफ ऑल, सर्व मानव जातीच्या हितासाठी नासा काम करत आहे, सर्व मानव जातीच्या हितासाठी. फॉर द बेनिफिट ऑफ ऑल, फॉर द बेनिफिट ऑफ ऑल. तर लक्षात घ्या, नासा ही अशा प्रकारची संस्था आहे, जगातल्या विविध प्रकारचं संशोधन करणे आणि त्यासाठी काम करणारी महत्वपूर्ण संस्था, तिचं नाव आहे नासा. पुढे बघा, जी रामजी विधेयक, अलीकडे फार महत्वाचा, रात्री सुद्धा संसदेत पार्लमेंट चालू होतं, त्याचं नाव आहे जी रामजी विधेयक. जी रामजी विधेयक. बघा, जी रामजी विधेयकाला राष्ट्रपतीची मंजुरी झालेली आहे. बघा, मनरेगाचं नाव, बाबा मनरेगाचं नाव तुम्हाला जी राम जी असं केलेलं आहे. बघा, साधारणतः मनरेगा 2005 ला मनरेगाची जागा हे विधेयक घेणार आहे. बघा, रोजगाराचे दिवस 100 रुपये होते, रोजगार हमी योजना 100 दिवस प्रत्येक कुटुंबाला काम. बरोबर, याच्याऐवजी आता किती दिवस केलेलं आहे, 125. तुम्हाला प्रश्न येईल, मनरेगा योजनेचं नाव काय झालं, जी रामजी. काय झालं, जी रामजी. दुसरी गोष्ट, हे पहिले दिवस किती होते रोजगार हमीचे,
बघा रोजगार हमी योजना 1972 ला भारतात सुरू झाली. रोजगार हमीचे जनक कोण? विस पागे. विस पागे लक्षात घ्या, जनक विस पागे रोजगार हमीचे जनक. रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, बरोबर आहे. याच्यात भ्रष्टाचार आहे, मोठा भ्रष्टाचार आहे, म्हणून याला असं म्हणतात. बघा विस पागे रोजगार हमीचे जनक 1972 ला सुरुवात झालं होतं. 2005 मध्ये याचं नाव महात्मा गांधी, बरोबर, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हे दिलं होतं. मग याला काही लोकांनी विरोध केला की महात्मा गांधीचं नाव काढून जी रामजी विधेयक आणलं, बाबा जी रामजी हे केलं हे चुकीचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि यासाठी लोक रस्त्यावर सुद्धा उतरले होते. परंतु या ठिकाणी हे विधेयक मांडणारे व्यक्ती होते शिवराजसिंह चौहान. कोण आहे? शिवराजसिंह चौहान. लक्षात घ्या, लोकसभेत मंजूर झालं 18 डिसेंबर 2025 ला, राज्यसभेत मंजूर झालं 19 डिसेंबर 2025 ला, आणि राष्ट्रपतीनं मंजूर केलं, सही केली आहे 21 डिसेंबर 2025 ला. याच्यावर प्रश्न आज न उद्या 100% येणार. आज न उद्या 100% येणार. जी रामजी विधेयक काय आहे? तर हे रोजगार हमी योजना संदर्भात आहे. महात्मा गांधीचं नाव बदलून जी रामजी केलेलं आहे. आणि ही योजना 2005 ला होती मनरेगा, याचं नाव 2025 ला आपण काय केलं? जी रामजी. दिवस कामाचे 100 वरून 125 केलेले आहे. याला म्हणतात जी रामजी विधेयक. याचा थोडक्यात इतिहास बघूया आपण. बघा, ग्रामीण कुटुंबांना वर्षातून 100 दिवस मजुराची काय करणे? उपलब्धता करून देणे. बघा 2005 ला कायदा झाला, 2026 पासून मनरेगा योजना सुरू झाली आहे. बघा केंद्र सरकार, बघा केंद्र सरकार निधी व धोरण, साधारणतः केंद्र सरकार निधी व धोरण देते याला पूर्णपैकी, आणि राज्य सरकार काय करते? अंमलबजावणी. म्हणजे पैसा कोण पुरवते याला? तर केंद्र सरकार पैसा पुरवते, केंद्र सरकार, आणि अंमलबजावणी करते राज्य सरकार. बघा 2005 लाच कायदा मनरेगाचा, पण याची अंमलबजावणी कधीपासून? 2006 पासून. पुढे बघा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना कामं देतात. रोजगार हमीची कामं कोणाला देतात? जिल्हा परिषदला, पंचायत समितीला आणि ग्रामपंचायत. बघा तुम्हाला माहित आहे सर्वात जास्त रोजगार हमीमध्ये पैसे देणारा राज्य आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला मजुरी दर आहे 265 रुपये. महाराष्ट्र 265 रुपये. बघा हिमाचल प्रदेश हे जे आहे राज्य 413 रुपये मजुरी आहे एका दिवसाची रोजगार हमीमध्ये. 413. महाराष्ट्रातली 265 रुपये आहे. लक्षात घ्या रोजगार हमी योजनेमध्ये 100 दिवसाऐवजी किती झालेले आहे? 125 दिवस. किती दिवस झाले? 125 दिवस. तर हे महत्वाचं आहे. आज विचारलं उद्या विचारलं, झालं ना, क्लिक झालं, आपल्या डोक्यात एवढं बसलं, संपलं कार्यक्रम. आता तुम्ही हे वाचलं किंवा नाही वाचलं, पण कधी तर तुमच्या लक्षात येते काय बदल झालं. रोजगार हमी योजनेतनी किती दिवसाऐवजी किती दिवस झालेले आहे? 100 ऐवजी 125. रोजगार हमीचा मनरेगा कायदा कधी होता? 2005 चा. त्याची अंमलबजावणी कशी? 2006 ला. बरोबर आहे. जी रामजी विधेयक कधीपासून? 2025 पासून. कोण मांडलं? शिवराज सिंग चौहान. सरकारी विधेयक आहे की खाजगी विधेयक आहे? तर सरकारी विधेयक आहे. कुठलं विधेयक आहे? सरकारी विधेयक आहे. म्हणजे सत्ताधारी लोकांनी मांडलेलं आहे, बरोबर आहे. तर या प्रकारचं जी रामजी विधेयक. आणि हे जे आहे ना याच्याबद्दल तुम्ही सुद्धा चर्चा करू शकता ना रे. 4 लोकांना माहित नसन, तुम्ही घरी सुद्धा याच्यावर बोलू शकता. नाही बा आता असं बदल झालं, हे ग्रामीण लोकांसोबत तुम्ही बोलू शकता की ज्याला काम मिळत नाही ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्यांना काम देऊ शकते रोजगार हमीचे, बरोबर आहे ना. तर आपल्याला माहित राहते, आपलं नॉलेज वाढवणारच आहे. पुढं विनोद कुमार शुक्ला यांचे निधन झालेले आहे. बघा महत्वाचं कथा कादंबरीकार आणि ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान दिलं असे विनोद कुमार शुक्ला यांचं अलीकडे काय झालेलं आहे? निधन झालं. बघा जन्म 1 जानेवारी 1937 ला, राजनांदगाव, छत्तीसगड. बघा महत्वाचे साहित्य तुम्हाला वो आदमी चला गया, गरम कोट पहनकर, महत्वाची कादंबरी आहे. पुढे बघा नौकर की कमीज, बघा कादंबरी आहे 1979. ट्रिपल कमरा, लक्षात घ्या ट्रिपल कमरा आपण म्हणतो लघुकथा संग्रह 1988 चा. सर्व काही शिल्लक राहील काव्य संग्रह 1992 चा. बघा अतिशय साधी भाषा आणि जगण्यातील साधी शैली असलेले व्यक्तिमत्व ते म्हणजे काय? विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला कथा कादंबरी आणि साहित्य याच्यामध्ये प्रसिद्ध असलेला व्यक्ती. यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहे? महत्वाचा ज्ञानपीठ पुरस्कार. बघा ज्ञानपीठ पुरस्कार, बघा भारतीय साहित्य क्षेत्रातला महत्वाचा पुरस्कार तो म्हणजे
ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सर्वोच्च भारतीय साहित्यातील पुरस्कार ज्ञानपीठ. साहित्य अकादमी पुरस्कार भेटला 1999चा. साहित्य अकादमी हा सुद्धा पुरस्कार आहे. कशाला भेटला बघा, दीवार में एक खिडकी रहती थी. लक्षात घ्या, दीवार में एक खिडकी रहती थी साठी. आता दीवार में एक खिडकी रहती थी म्हणजेच काय, शेजारच्या पादाचं नेमकं काय झालं आहे. आपण म्हणतो ना भिंतीला सुद्धा कानं असतात, भिंतीला सुद्धा कानं असतात. ही खरी गोष्ट आहे का? खरीच गोष्ट आहे. भिंतीला कान असणे म्हणजेच काय रे, की आपण जे बोलतो ना हे समोरच्याला कसं कळते राव. समोरच्याला कळते बघा, तुम्ही कोणती गोष्ट बोला एक नाही एक दिवस समोरच्याला कळते म्हणजे कळते. ते कुठून कळते पण कळते. कळते की नाही हे तुम्ही पाहून घ्या. नातेवाईकाबद्दल बोला, मैत्रिणीबद्दल बोला, कोणाही बद्दल बोला, पण ते कळणार म्हणजे कळणार. ते लपून राहत नाही. तर त्याबद्दलचं आहे दीवार में खिडकी रहती थी. त्यानंतर बघा काही पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय आहे, ज्याला म्हणतो पेन पुरस्कार. जे लेखनसाठी असतो त्याला म्हणतात पेन पुरस्कार. बघा लेखनामध्ये उत्कृष्ट लेखन शैली असेल, उत्कृष्ट लेखन शैली असेल त्याला पेन पुरस्कार असतो. बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि पेन पुरस्कार विजेते तुम्हाला विनोद कुमार शुक्ला यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आणि या व्यक्तीला आपण भारतातला कथा कादंबरीकार आणि साहित्य क्षेत्रातला विविध पुरस्कार प्राप्त असलेला व्यक्ती विनोद कुमार शुक्ला. बघा विनोद कुमार शुक्ला जे आहे याला ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार आहे. हे दोन पुरस्कार वाचायचे, बाकी काहीच नाही घ्यायचं. बघा याच्यावर एक प्रश्न येईल, जयंत नारळीकर विज्ञान रत्न. जयंत नारळीकर तुम्हाला माहित आहे खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ भारतामध्ये महत्वाचे महाराष्ट्रातले व्यक्ती आहे. जयंत नारळीकर कोल्हापूर जिल्ह्यातले आहे. महाराष्ट्रातला खगोलशास्त्रातनी उत्कृष्ट काम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे जयंत नारळीकर, याची नोंद आहे. आणि जयंत नारळीकर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातले आहे. बघा जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झाला. मरणोत्तर म्हणजे मृत्यू नंतर, मरणोत्तर. बघा स्थापना बघा पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जातो. आणि हा विज्ञान मधला विज्ञान रत्न पुरस्काराची सुरुवात 2023 ला सुरू झाली आहे. आणि पहिला विज्ञान रत्न पुरस्कार भेटला गोविंदराज पद्मनाभन. पहिला विज्ञान रत्न गोविंदराज पद्मनाभन. दुसरा यायला भेटला, त्यामुळे आपल्याला विचारलं जाऊ शकते, तुम्हाला सहज येईल विज्ञान रत्न पुरस्काराबद्दल चुकीचे विधान निवडा. विज्ञान रत्न पुरस्काराची सुरुवात 2024 ला झालेली आहे, 2023 ला झालेली आहे. जे चुकीचं आहे ते तुम्ही निवडा. त्यानंतर विज्ञान रत्न पुरस्कार प्राप्त असणारे जयंत नारळीकर पहिली व्यक्ती आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे ना. तर हे तुम्हाला माहित पाहिजे की पहिला व्यक्ती आहे गोविंदराज पद्मनाभन, सुरुवात 2023. आणि दुसरा विज्ञान रत्न जयंत नारळीकर. बघा जयंत नारळीकरला जाहीर झाला 25 ऑक्टोबर 2025 ला. आणि आता त्यांनी काय केलं, भावानं मागच्या महिन्यात काय केलंय, स्वीकारलं. राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे. आणि बघा 4 प्रवर्गातनी हा दिला जातो. एक बघा विज्ञान रत्न, विज्ञान श्री आणि विज्ञान युवा शांती आणि विज्ञान टीम. विज्ञान रत्न पुरस्कार 4 प्रकारात दिला जातो. एक विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांती आणि विज्ञान टीम. जे काही काम करणारे जे लोक आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि 2023 पासून विज्ञान रत्न पुरस्काराला सुरुवात झालेली आहे. आणि दुसराच पुरस्कार जयंत नारळीकर यांना मिळाला. आता जयंत नारळीकर हे आहे महाराष्ट्रातले. कुठचे आहे, महाराष्ट्रातली. यांना कोणकोणते पुरस्कार भेटले ते पण आपण बघूया. अलीकडे त्यांचं यावर्षी निधन सुद्धा झालं जयंत नारळीकरचं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं काय झालं, निधन झालं. जयंत नारळीकर हे कोल्हापूर महाराष्ट्र, दादा कोंडके यांचं गाव. लक्षात घ्या महाराष्ट्रामधले भारतीय खगोल भौतिक शास्त्र तज्ञ व्यक्ती. त्यांचं याच्यावर प्रश्न आलेला आहे, 4 नगरातले माझे विश्व. 4 नगरातले माझे विश्व. जयंत नारळीकर यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती, 4 नगरातले माझे विश्व. याच्यावर 4 नाही 5 वेळा प्रश्न येऊन गेला. महाराष्ट्राचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती, 4 नगरातले माझे विश्व. पाठच असलं पाहिजे. 4 नगरातले, मराठीत पण विचारते. मराठीमध्ये जर तुम्ही असाल कथा कादंबरी तिकडे सुद्धा तुम्हाला विचारता. बघा त्यांनी मिळवलेले पुरस्कार. बघा जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार बघा. पद्मभूषण 1965, पद्मभूषण. त्यानंतर ऍडम्स पारितोषिक 1967 ला भेटला फॉरेनचा. त्यानंतर पद्मविभूषण 2004, महाराष्ट्र भूषण 2010 आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2014. कोणत्या साहित्याला, 4 नगरातले माझे विश्व.
बघा, पद्मभूषण आहे, त्यांना पद्मविभूषण आहे आणि महाराष्ट्र भूषण सुद्धा आहे. सर्वात पहिल्यांदा पद्मभूषण 65चा, महाराष्ट्र भूषण 2010चा, पद्मविभूषण 2004चं आणि साहित्य अकादमी 2014. कोणत्या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार आहे? 4 नगरातले माझे विश्व. महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व, खगोलशास्त्रज्ञ आणि ज्यांना मृत्यूनंतर विज्ञान साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त झाला, जे दुसरे व्यक्ती 2023ला विज्ञान साहित्य रत्न पुरस्काराला काय झाली होती? सुरुवात. आणि दुसरे व्यक्ती आहे जयंत नारळीकर, यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्राप्त झाला. बघा, 1965ला पद्मभूषण, 2004ला पद्मविभूषण, 2010ला महाराष्ट्र भूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार 4 नगरातले माझे विश्व याला 2014ला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. असे महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व यांचा वयाच्या 86व्या वर्षी अलीकडे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. म्हणून जयंत नार्लीकर वर 100% तुम्हाला आज न उद्या जी रामजी विधेयक जयंत नार्लीकर हे आज न उद्या प्रश्नपत्रिकेत विचारणार. कधी विचारल हे मला विचारायचं नाही, पण विचारल ते आता विचारल, प्रिले विचारल किंवा मेन्सले विचारल, परंतु कुठल्या तरी एक्झामला यांच्याबद्दल प्रश्न तुम्हाला विचारणार. पुढे बघा, जागो ग्राहक जागो, राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिनाची आपण 1986 पासून सुरू झालेले आहे राष्ट्रीय ग्राहक अधिनियमन, कंझ्युमर राईट्स ऍक्ट. लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. भाव करणे आणि कमी भावाला मागणे हे ग्राहकाचा हक्क आहे. बरं, तुम्ही सोन्याचा भाव करू शकता, सोन्याचाही भाव करू शकता. सोनं जर तुम्हाला समजा 1 लाख रुपये तोळा असेल तर त्याला म्हणू शकता 90,000 देतं का? ते म्हणाल पागल आहे किंवा सोडून दे भाऊ. अरे मागणं आहे, तू दे नको देऊ. बार्गेनिंग करणं हा ग्राहकाचा भाव आहे भाऊ. समजा तुम्ही गेले एखाद्या मार्केटमध्ये आणि एखादा टी शर्ट जर त्यानं म्हणलं 500चा आहे, तुम्ही त्याला म्हणलं 100 देतं का भाऊ? देईल तर देईल, नाही देईल तर चाललो. ग्राहकाला मला सांगा, तुम्ही जर 1 तास शॉपिंग साठी गेले कपड्याच्या दुकानात नाही, कपडे पाहिले आणि एकही नाही खरेदी केले, ते म्हणते का पैसे दे म्हणून? आता तुमचा अधिकार आहे. मी असं चालतं बा टाइमपास म्हणून, असं म्हणायचं असते का? नाही, चपलीन मार खाते माणूस असं म्हणलं तर. परंतु आपला अधिकार आहे भाव करणं. आपण कुठेही भाव करू शकतो आणि ते प्रत्येकाचा ग्राहकाचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही समजा मिठाईच्या दुकानात गेला, भैया हे दाखव कशी आहे, ते कशी आहे, ते कशी आहे, बरोबर आहे, उद्या घेऊन जा तुम्ही, चाललो मी आता. अधिकार आहे. पण तो असं म्हणणार नाही की नाही बा तुला घ्यायचं आहे की नाही. बरोबर आहे. काही लोक असे राहतात, 4-5 पेढे खाऊन टाकते, नंतर मी उद्या घेतो म्हणजे भाव पाहायला तुम्ही. बरोबर आहे ना. ग्राहकाचा संपूर्ण अधिकार आहे की आपल्याला कुठल्या गोष्टी घ्यायच्या किंवा नाही घ्यायचं. बघा, 2025 ची ग्राहकाची थीम बघा, डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण. डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण हे महत्वाचं IMP थीम लक्षात घ्या. बघा, ही जागृती आणि तुम्हाला सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक तक्रारीचे जलद व पारदर्शकता सुलभ निवारण करणे हा याचा उद्देश आहे. बघा, 24 डिसेंबर 1986 सालापासून ग्राहक संरक्षण अधिनियम झाला. बरोबर आहे. आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून आपण साजरा करतो. बरोबर आहे. 2019 पासून नवीन ग्राहक संरक्षण अधिनियम सुरू झाला. बघा, याच्यात मी आला तुमचा GS. पण ग्राहक संरक्षण अधिनियमन कधीचा आहे तर 1986. त्याच्यामध्ये सुधारणा कधी? 2019. 2019 म्हणजे 2 प्रश्न आले तुमच्या योजना जे आपण म्हणतो, हा GSच्या अंतर्गत आलं. म्हणजे इकॉनॉमीच्या संदर्भात काही योजना असेल तुमच्या, तर याच्यामध्ये ग्राहक संरक्षण अधिनियमन 1986चा आणि याचा कायदा 2019चा आणि याच्या संदर्भाचा कोर्ट न्यायपालिका हा घुसला पॉलिटीमध्ये. कुठे घुसला? पॉलिटीमध्ये. तर लक्षात घ्या, 24 डिसेंबर हा कुठला दिवस आहे? नॅशनल कंझ्युमर राईट्स डे. लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्राहक दिवस. राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबर. पुढे बघा, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जे लहान मुलं आहे त्या लहान मुलांच्या शौर्याच्या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्र बाल पुरस्कार दिला जातो. तुम्हाला माहित आहे, वैभव सूर्यवंशी अलीकडे सर्वांना माहिती असेल, माहित आहे का? 14-15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आज एवढा स्टार झालाय की जगात मी याची भुरळ आहे. तुमचं वय 15 पेक्षा सगळ्यांचं जास्त असेल. आहे का तुम्ही 15 पेक्षा कोणी खाली? नाही.
पण हा खेळाडू 40 वर्षाच्या लोकांसोबत खेळत आहे आणि याची भीतीच नाही आहे. इतक्या धावा काढतोय तो, शरद 50, जलद शतक, वैभव सूर्यवंशी. आणि या व्यक्तीला बघा प्रधानमंत्रीच्या हस्ते बाल पुरस्कार भेटला भाऊ. कारण कमी वयात त्याची उत्तुंग अशी काय कामगिरी आहे. कमी वयात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लोकांना आपण म्हणतो आमचा 18चा आहे, आमचा 17च वय आहे, 19. अबे तुमच्यापेक्षा कमी वयात लोक बघा ना कुठं चालले. प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याला पुरस्कार भेटू राहिला, प्रधानमंत्री बाल पुरस्कार. आणि आपलं वय लक्षात घ्या, मी लहान आहो असं म्हणण्यात आपलं वय, आपण म्हातारी होऊन जातो तरी आपल्याला कळत नाही. हे दिवस थोडी येणार आहे, नाही येणार. बघा भारत सरकारतर्फे लहान मुलांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 1996 पासून सुरुवात आहे. सुरुवात कधी? 1996 पासून नॅशनल चाइल्ड अवॉर्ड फॉर एक्सप्रेशनल, लक्षात घ्या, अचीवमेंट अवॉर्ड या नावाने काय जातो, ओळखला जातो. बघा महिला आणि बालविकास या विभागामार्फत या मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्याकडून हा पुरस्कार जाहीर केला जातो. बघा 2018 मध्ये या पुरस्काराचे नामांकन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार असे करण्यात आले, बरोबर आहे. आणि याचे काही श्रेणीमध्ये काय केले जाते, वर्गीकरण. प्रधानमंत्री बाल पुरस्कार, बघा प्रधानमंत्री बाल पुरस्कार विजेते 18 राज्यातील, बघा 18 राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 20 मुलांची निवड झालेली आहे. एकूण किती? 20. प्रधानमंत्री बाल पुरस्कारासाठी 20 मुलांची काय झालेली आहे, निवड. बघा विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. विज्ञान भवन नवी दिल्ली, लक्षात घ्या. प्रधानमंत्री पुरस्काराचे, राष्ट्रीय बाल पुरस्काराचे प्रमुख विजेते व्यक्तिमत्व बघा, वैभव सूर्यवंशी 14 वर्षीय बिहारचा क्रिकेटपटू. भारतीय टीम मध्ये याला येता येत नाही, 16 वर्ष कंप्लीट नाही आहे, त्यामुळे हा येता येत नाही. भारतीय टीमचा आयसीसी न नवीन नियम आहे की कमीत कमी त्याला 16 वर्ष कंप्लीट पाहिजे, बरोबर आहे. आता याला 15 कंप्लीट होईल, पण या व्यक्तीला सध्या टीम मध्ये येता येत नाही, बरोबर आहे. कारण आयसीसी नियम आहे, कमी वयाचे पोरं टीम मध्ये यायचे नाहीये. नाहीतर मग उद्या 12 वर्षाचा पोरग खेळू राहिला म्हणजे घेऊन टाका, तसं थोडी जमते, तसं होणार नाही. बघा 14 वर्षीय युवा क्रिकेटपटू, बघा अलीकडेच 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत 56 चेंडू शतक त्यानं ठोकले आहेत. त्याला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अर्णव महर्षी महाराष्ट्रातला, बघा अर्णव महर्षी याला विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी दिलेलं आहे, अर्णव महर्षी. त्यानंतर अनिश सरकार वयाच्या अवघ्या 3 वर्ष 11 महिने असताना पुरस्कार मिळवणारा तो सर्वात तरुण विजेता आहे. अनिश सरकार, तुम्हाला माहिती आहे गीत गायनामध्ये अनिश सरकार अद्भुत आहे. अरे वय पाहणार रे, 3 वर्ष 11 महिन्याचं आहे, बोलता येत नाही. या काळात लोक पुरस्कार घेऊन राहिले प्रधानमंत्र्यांचे. तुम्ही अरे विचार करण्याची गोष्ट आहे, साधं नाही आहे. तुम्ही स्वतःला लहान एवढे समजू राहिले ना, विशेष नाही आहे. अरे लक्षात घ्या ना, एवढे तुम्ही मोठे झाले तरी तुम्हाला रेग्युलर अभ्यास करा, रेग्युलर काही गोष्टी करा हे सांगावं लागते. हे दुर्दैव्य आहे, हे दुर्दैव्य. आणखीन आपण सिरियस झालो नाहीये. आणि जर सिरियस नाही झाला ना, लोकांना सिरियस करू आपण, पण आपण सिरियस नाही होते ना. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास नाही केला ना, तुमचे आई वडील बिमार पडतील, त्याने अटॅक येईल सांगून, बरोबर आहे ना. मग ते बिमार पडेल पण तुम्ही नाही पडणार, हे लक्षात घ्यायचं कधी बी. तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 किती लोकांना भेटलाय? 20 मुलांना. तर हे महत्वाचे काही मुलं आहे, यांचे आपण नाव घेतलंय, बाकीचे 20 लोकांचे नाव घेतलंय महाराष्ट्रातले. लक्षात घ्यायचं अर्णव महर्षी लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. रोलिंग बजेट, बघा रोलिंग बजेट पहिल्यांदा सादर करणारा मध्य प्रदेश आहे. रोलिंग बजेट म्हणजे रे सरकती योजना, रोलिंग प्लॅन याला काय म्हणतात? सरकती योजना. सरकती योजना. आणि याच्यामध्ये वार्षिक नियोजन होते. कसं होते? वार्षिक. बघा बरोबर हो, भारताचा जो काही बजेट असते, बजेट हा 5 वर्षासाठी आहे, 5 इयर्स प्लॅन. त्यानंतर आपण बजेट सादर करतो दरवर्षाला, म्हणून याला वार्षिक विवरण पत्रक म्हणतात. वार्षिक विवरण पत्रक लक्षात घ्या. परंतु आपण तयार करत असताना पंचवार्षिक योजना आपण तयार केल्या भारतातनी. आणि तुम्हाला माहित आहे साधारणतः 1978 ते 1980 भारतामध्ये याला म्हणतो आपण रोलिंग बजेट, सरकती योजना. त्यानंतर 1966 ते 1969 याला म्हणतो आपण प्लॅन हॉलिडे.
सुटी योजना, काय म्हणतो याला आपण, सुटी योजना. त्यानंतर 1990 to 1992, 1990-1992 ला आपण याला म्हणतो इयर प्लॅन, वार्षिक योजना. वार्षिक योजना भारतामध्ये साधारणतः 12 पंचवार्षिक योजना घोषित करण्यात आल्या होत्या आणि 2015 पासून आपण काय आणलेलं आहे, नीती आयोग. काय आणलेलं आपण 2015 पासून, नीती आयोग. परंतु यापूर्वी भारतामध्ये साधारणतः 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतामध्ये नीती आयोगची काय झालेली आहे, स्थापना. 11 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही रोलिंग प्लॅन योजना होत्या, काही प्लॅन हॉलिडे होते, काही इयर्स प्लॅन होता, 2 इयर्स प्लॅन योजना म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, सुटी योजना आणि रोलिंग प्लॅन. बघा, रोलिंग प्लॅन सादर करणारा 3 वर्षासाठी पहिलं राज्य आहे ते कोणतं, मध्य प्रदेश. बघा, IMP आहे. बिहारमध्ये ई वोटिंग सुरू झालं, पहिलं राज्य आहे ई वोटिंग सुरू करणारं. आणि तसं 3 वर्षाचं रोलिंग बजेट सादर करणारा पहिलं राज्य मध्य प्रदेश. रोलिंग बजेट सादर करणारा 3 वर्षासाठी मध्य प्रदेश. बघा, पारंपरिक बजेट फक्त 1 वर्षासाठी असतो, तर रोलिंग बजेटमध्ये 3 वर्षाचा फ्रेमवर्क आखला जातो. इथं 3 वर्षाचा यांनी आखलेला आहे. किती वर्षाचा, 3 वर्षाचा. 2 वर्ष 3 वर्ष आपण आखतो, त्याच्यावर डिपेंड आहे तो किती वर्षाचा आखायचा आहे. तर याला म्हणतात रोलिंग बजेट. भारतातील पहिलं राज्य आहे कोणतं, मध्य प्रदेश. त्याच्यामध्ये आपण रोलिंग बजेट काय केलेलं आहे, सादर केलेलं आहे. आता रोलिंग बजेट म्हणजे काय, हा बजेट सतत पुढे सरकत जातो आणि वर्षानुवर्षा याच्यात काय घेतला जातो, आढावा. सतत पुढे सरकत जातो, बरोबर आहे. आणि साधारणतः याच्यामध्ये आपण दर वर्षाचा काय घेतो, आढावा. भारतात बघा, रोलिंग बजेटचं सुद्धा आपण सादर केलं होतं, परंतु काही लोकांनी याला विरोध केला. भारताने साधारणतः 1989 पर्यंत या गोष्टी आपण चालू ठेवल्या होत्या, पण नंतर याला आपण काय केला, विरोध केला VP सिंग सरकारनं. आणि नंतरच्या काही गोष्टी आपण चालू आणि 2 भविष्यातील वर्षाचे अंदाज एकत्र केले जाते, त्याला आपण म्हणतो रोलिंग बजेट. आणि रोलिंग बजेटचं काम आहे पारदर्शकता वाढवणे आणि दीर्घकालीन योजना व खर्चाचं काय करणे, नियोजन करणे. दीर्घकालीन योजना व खर्चाचं नियोजन करणे आणि पारदर्शकता आणणे, यासाठी रोलिंग बजेट आपण काय केला जातो, सादर केला जातो, बरोबर आहे. रोलिंग बजेट सादर करणारा 3 वर्षासाठी पहिलं राज्य कोणतं, मध्य प्रदेश. बस एवढं लक्षात घ्यायचं, बाकी काहीच नाही याचं. रोलिंग बजेटमध्ये 1-1 वर्षाचा काय जातो, सरकला जातो पुढं आणि याला आढावा घेतला जातो, म्हणून त्याला म्हणतात रोलिंग बजेट. पुढे बघा, भारतातली PV सिंधू बॅडमिंटन फेडरेशनची अध्यक्ष होणारी पहिली महिला आहे. बघा, PV सिंधू, त्याला आपण भारताची काय म्हणतो, फुलराणी. काय म्हणतो त्याला, भारताची फुलराणी. लक्षात घ्या, PV सिंधू बॅडमिंटन क्षेत्रातला महत्वाचा व्यक्तिमत्व. बघा, 2026 ते 2029 साठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ऍथलेटिक कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या पदावर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अध्यक्षपदी होणारी आपली महिला ही भारतीय कामगारीसाठी, भारतीय महिलांसाठी घोषणाची बाब आहे, बरोबर आहे. साधारणतः बघा, कालावधी त्याला भेटणाऱ्या 4 वर्ष. बघा, इंडोनेशियाच्या ग्रेसिया पोली यांची ती जागा घेईल. इंडोनेशियाच्या कोण, ग्रेसिया पोली यांच्या जागी त्यांची निवड झालेली आहे. कोणाची, PV सिंधू. बघा, बोनसपद अध्यक्ष झाल्यामुळे सिंधूला आता ही जी टीम आहे त्याच्यामध्ये खेळायला त्याला काही अडचण सुद्धा जाण्याची शक्यता आहे. पुढे बघा, बॅडमिंटन फेडरेशनचे नवीन अध्यक्षबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून त्यांना स्थानही मिळणार आहे. त्यानंतर उपाध्यक्ष डेबोरा झिले नेदरलँडचे काय आहे, उपाध्यक्ष आहे. बघा, PV सिंधूची निवड कमिशन मधील इतर सदस्याद्वारे एकमेकांना करण्यात आली आहे. बघा, इतर राष्ट्राचे काही सदस्य होते या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन टीम मध्ये, आणि या वर्ल्ड फेडरेशनचे काही सदस्य असतात, त्या सदस्यामार्फत PV सिंधू यांना बॅडमिंटन क्षेत्राचा काय करावं, विकास करावं, यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, जागतिक बॅडमिंटनच्या निर्णय प्रक्रियेत खेळाडूचे मत मांडणे आणि त्याच्या समस्या सोडवणे हे PV सिंधूचं काम आहे. बघा, खेळाडूच्या विविध समस्या असतात आणि खेळाडूच्या समस्या हे आपल्या कमिटीला कळणं गरजेचं आहे. म्हणून खेळाडूचा प्रतिनिधी म्हणून PV सिंधूला याच्यावर काय केलेली आहे, निवड केलेली आहे. आणि हे भारताचं काय आहे, सर्वोच्च बहुमान आहे की या ठिकाणी भारताच्या व्यक्तीला अशा सर्वोच्च पदावर अध्यक्षपदी काय केलेलं आपण नेमलेलं आहे. याच्यावर प्रश्न येईल नाही येईल हे महत्वाचं नाही आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवनाचा प्रश्न म्हणजे MPSCचा अध्यक्ष प्रत्येकाला माहित पाहिजे.
कारण स्पर्धा परीक्षा करत आहात आणि तुम्हाला जर कोणी विचारलं भाऊ सांग रे अध्यक्ष, लगेच मोबाईल काढते लोक, सर्च करते, मग मोबाईलवर लगेच येत नाही अपडेट. काऊन? आता कोणीतरी तुमच्यासारखं पोरगं गुगलमध्ये अपडेट करेल तेव्हा येऊन जाते, नंतर दुसरंच दाखवते रजनीश शेठ, आणि मग लगेच म्हणते सर रजनीश शेठ. मग हे कोण आहे? विवेक भीमनवार. लक्षात घ्या, पहिले आपले रजनीश शेठ होते IPS, पहिल्यांदा IPS MPSC चे अध्यक्ष झाले. नाहीतर IAS लोक जे अध्यक्ष राहतात MPSC चे, रजनीश शेठ अपवाद होते याला. बघा, MPSC चे नवीन अध्यक्ष श्री विवेक भीमनवार हे झालेले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS चे अधिकारी बॅचचे ते, आणि MPSC पदाचा तो अध्यक्षाचा काय करणार आहे? कारभार सांभाळणार आहे. वयाचे 6 वर्ष किंवा 62 वर्षापर्यंत 6/62. बघा, MPSC अध्यक्षाची राज्यपाल काय करते? निवड आणि नेमणूक. UPSC अध्यक्षाचं राष्ट्रपती. UPSC कोण? राष्ट्रपती. आणि MPSC कोण? परंतु MPSC च्या अध्यक्षाला जर राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपती देतात. वयाची 62 वर्ष किंवा मग 6 वर्ष. त्यानंतर संयुक्त लोकसेवा आयोग, संयुक्त म्हणजे 2 राज्य मिळून संयुक्त लोकसेवा आयोग याची जर स्थापना झाली तर 2 राज्य मिळून जर एक संयुक्त लोकसेवा आयोग असेल तर त्याच्या अध्यक्षाची व सदस्याची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती करते. कोण करते? राष्ट्रपती करते. तर या प्रकारच्या काही गोष्टी आपल्या लक्षात येणं काय आहे? गरजेचं आहे. पुढे बघा, साधारणतः तात्पुरता अध्यक्षपदाचा कारभार डॉक्टर अभय एकनाथ वाघ यांच्याकडे आहे. रजनीश शेठ यांचा कालावधी संपला, परंतु तात्पुरता कारभार डॉक्टर अभय एकनाथ वाघ यांच्याकडे होता. डॉक्टर एकनाथ वाघ, लक्षात घ्या, अभय एकनाथ वाघ. तर अशा प्रकारे MPSC चे नवीन अध्यक्ष विवेक भीमनवार हे होणार आहे. तर हे लक्षात घ्यायचं, मागचे रजनीश शेठ होते आणि नवीन अध्यक्ष विवेक भीमनवार. बघा, MPSC ची स्थापना कलम किती अंतर्गत आहे? 315. म्हणून MPSC ला घटनात्मक किंवा संविधानात्मक आयोग म्हणतात. घटनात्मक संविधानिक आयोग म्हणतात, कारण 315 हे आर्टिकल मध्ये संविधानामध्ये काय आहे याची नोंद आहे. MPSC ला म्हणून आपण म्हणतो गॅजेटेड ऑफिसर, कारण हे संविधानातल्या तरतुदी असलेले पद आहे आणि या पदातली तरतुदी देण्याचं काम राज्यसभेमध्ये नवीन पद ऍड करणे किंवा कमी करण्याचं काम राज्यसभा ठरवत असते. लक्षात घ्या, त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तो लोक UPSC MPSC कडे का जात आहे हे फार महत्व आहे. पुढे बघा, MPSC ची संरचना आपल्याला बघायचं. अध्यक्ष विवेक लक्ष्मीकांत भीमनवार आहे. सचिव महेंद्र हरपाळकर आहे. MPSC चे CEO बघा, महेंद्र उत्तमराव हरपाळकर. बघा, सदस्य अभय एकनाथ वाघ, याच्याकडे सध्या तात्पुरता हंगामी अध्यक्षपद होतं. हंगामी अध्यक्षपद होतं अभय एकनाथ वाघ. त्यानंतर सतीश देशपांडे हे सदस्य MPSC चे. राजीव निवतकर सदस्य MPSC चे, राजीव निवतकर. त्यानंतर महेंद्र वारभुवन सदस्य, दिलीप भुजबळ पाटील सदस्य. म्हणजे लक्षात घ्या, एक अध्यक्ष आहे आणि 5 सदस्य आहे आणि एक सचिव आहे सध्या. आणि बऱ्याच दिवसांतर MPSC चे सगळे पद भरलेले आहे अध्यक्ष सदस्याचे. बरोबर आहे? तुम्हाला विचारलं जाईल की MPSC चे सदस्य खालीलपैकी कोण कोण आहे, किंवा MPSC ची CEO कोण आहे? बाबा, महेंद्र उत्तमराव हरपाळकर. आणि MPSC चे अध्यक्ष भीमनवार. बघा, MPSC चे अध्यक्ष भीमनवार. बघा, आता तुम्ही घरी गेल्यानंतर किंवा लेक्चर ऐकल्यानंतर तुमच्या मित्र मैत्रिणीला विचारायचं असंच टाइमपास म्हणून, ते भाऊ जी रामजी विधेयक काय आहे? जी रामजी विधेयक, फक्त मजा तर घ्यायची, मग तुम्हाला लक्षात येते लेका मी लेक्चरला गेलो का किती फायदा झाला. त्याने विचारायचं ध्यान दिन कोणतं आहे रे भाऊ, कधीपासून आहे रे, काय असते? बरोबर आहे? त्याला विचारा. ह्या गोष्टी तुम्ही त्याला जर विचारताना तेव्हा कळल. त्याला विचारून घ्यायचं की विज्ञान रत्न पुरस्कार भेटला बाबा, कुठचे आहे रे ते? बरोबर आहे की त्यांचं कुठली कादंबरी आहे बाबा? बरोबर आहे ना? जयंत नार्वेकरची कादंबरी कोणती आहे माहित राहणार नाही, पण आज आपण इथं बसल्यामुळं आपल्या लक्षात येईल आणि आपला तो काय होईल? फायदा होईल. त्यामुळं इथं हुशार जास्त असणं किंवा काय असणं हे महत्वाचं नाहीये, फक्त कन्सिस्टन्सी फार महत्वाचं आहे. ग्रीन टू गोल्ड योजना बघा, हिमाचल प्रदेशमध्ये सुरू केली आहे. हिमाचल प्रदेश राज्याला आत्मनिर्भर बनवणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे, बघा हिमाचलच्या, यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना सुरू केली आहे. आणि बघा, काही भागात गांजा पिकवण्याकरिता आता सरकारने औद्योगिक पीक म्हणून घोषित केलेलं आहे. पहिलं राज्य आहे
गांजा पिकवाला औद्योगिक पीक म्हणून मान्यता देणार तो म्हणजेच कोणतं? हिमाचल प्रदेश. काही भागामध्ये बघा याला नाव काय दिलंय? औद्योगिक पीक. बघा हिमाचलमध्ये कुल्लू, मंडी, चंबा यासारख्या दर्याखोऱ्याच्या भागातनी मोठ्या प्रकारातनी गांजाची शेती होऊ शकते. म्हणून हिमाचलला जर आपला आर्थिक विकास घ्यायचा असेल तर ग्रीन टू गोल्ड योजना हिमाचल राज्यामध्ये आणलेली आहे. आणि हिमाचल राज्याचा आर्थिक विकास करणे, हिमाचलला आर्थिक सक्षमीकरण करणे यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना हिमाचलमध्ये आणण्यात आलेली आहे. बघा औद्योगिक पीक आणि व्यावसायिक पीक यामध्ये अलीकडे औद्योगिक पिकाचं नाव कोणतं दिलं आहे? गांजा. आता जसं हिमाचलमध्ये भेटलं आणि याला म्हणतात ग्रीन टू गोल्ड. आता गांजा म्हणजे सोनच आहे. गांजा म्हणजे काय? सोनच आहे. कारण मला सांगा गांजाला किंमत प्रचंड आहे, बरोबर आहे. आणि गांजाची तुम्ही जे काही शेती करत असाल तर गांजाच्या मार्फत तुम्हाला पैसा इतका मिळतो हे विचारही नाही तुम्ही करू शकत. परंतु याच्यातनी भारतातनी गांजाची शेती करणं काय बंदी आहे. तुमच्यावर केसेस लागू शकते. कारण माहितीये का काही लोक म्हणतात अबे का गांजा ओढून लागा बे, कारण नशे आहे गांजा म्हणजे, बरोबर आहे ना. गांजा जर कोणी खाल्ला तर लईच जेवतो तो माणूस, ते थकतही नाही. त्या प्रकारची ती आहे. बघा पोट्टे चिनी मोडत राहते गांजाची मोठमोठे. तिथे कोपऱ्या कपड्यात पाहून घ्या तुम्ही. चरस, कुकीन, गांजा, बरोबर आहे ना, नशिले पदार्थ आहे. तर या प्रकारचं, परंतु याच्या मार्फत काय अर्थव्यवस्थेला काय मिळू शकते? बळकटी मिळू शकते. म्हणून औद्योगिक पीक घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं? हिमाचल प्रदेश. पुढे बघा नवीन अभयारण्याला मान्यता भेटलेली आहे. बघा नवीन बिहार मधला कैमूर वन्यजीव अभयारण्य याला नवीन वन्यजीव अभयारण्य म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे. कुठलं? कैमूर. लक्षात घ्या बिहार सरकारनं कैमूर वन्यजीव अभयारण्याला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून काय केलेलं आहे? घोषित. कोणतं राज्य? बिहार. कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहारमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. बघा बिहारमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य, बरोबर. जसं महाराष्ट्रातलं आपण जर बघितलं तर कोणतं आहे? ताडोबा. व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठं वाघाच्या संख्येनं, पण क्षेत्रपटानं गुगामल, मेळघाट. क्षेत्रफळ म्हटलं तर गुगामल, मेळघाट, पण वाघाच्या संख्येनं ताडोबा. पुढे बघा कैमूर आणि रोहतास जिल्ह्यात हे आहे. बिहार मधल्या कैमूर पर्वत रांगेत वसलेले कैमूर पठार आणि रोहतास पठाराच्या काही भागात व्यापते. कुठलं? कैमूर वन्यजीव अभयारण्य. बिहार मधलं सर्वात मोठं अभयारण्य कोणतं? कैमूर अभयारण्य. याला व्याघ्र प्रकल्प म्हणून काय केलेलं आहे? घोषित करण्यात आलेला आहे. नवीन व्याघ्र प्रकल्प बिहार राज्यातलं कोणतं रे मग? कैमूर. कोणतं? कैमूर. लक्षात घ्या सर्वात मोठं अभयारण्य तिचं आहे. याचा संपूर्ण इतिहास आहे थोडं. पुढे बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. बघा प्राण्याचं विकास करण्यासाठी, प्राण्याचं संवर्धन करण्यासाठी बिग कॅट अलायन्स आहे. पाळीव जे काही प्राणी आहे महत्वाचे जंगली प्राणी आहे याचं तुम्हाला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आपण हे सुरू केलेलं आहे. बघा रशियामध्ये ही परिषद झाली. लक्षात घ्या साधारणतः आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स 19वा सदस्य हा रशिया अलीकडे बनलेला आहे. बिग कॅट जे काही प्राणी आहे त्यांचं संशोधन करणे व त्यांचं काय करणे? संरक्षण करणे, नवीन नवीन प्रजातीचं काय करणे? विकास करणे. बघा स्थापना झाली आहे 9 एप्रिल 2023 ला. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. बिग कॅट अलायन्स 16 जून 2025 ला पहिली सभा झाली आणि याचे अध्यक्ष भूपेंद्र यादव. बघा भारतातले मंत्री भूपेंद्र यादव यांची काय झालं? बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती. पहिली सभा 2025 ला, बिग कॅट अलायन्सची स्थापना 2023 ला झाली आहे, बरोबर आहे. आणि बिग कॅट अलायन्स मध्ये साधारणतः 19 राष्ट्र आहे. किती राष्ट्र आहे? 19. तर तुम्हाला प्रश्न येईल पोरो, बिग कॅट अलायन्स मध्ये 19वा सदस्य राष्ट्र होणारा देश खालीपैकी कोणता? तर रशिया. बिग कॅट अलायन्सची स्थापना करणारा संस्थापक राष्ट्र कुठला? भारत. कोणत्या राष्ट्रातली मुख्यालय आहे? तर भारत. बघा आंतरराष्ट्रीय समूहाचा मुख्यालय असणारा महत्वाची संस्था म्हणजे नवी दिल्लीला आहे. आणि 2025 ला जी सभा झाली आहे त्याचं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्याचे अध्यक्ष होते भूपेंद्र यादव. प्राण्याचं संवर्धन करणे, प्राण्याचा विकास करणे, त्यांचं देखभाल करणे, त्यांची काळजी घेणे यासाठी बिग कॅट अलायन्स काउन्सिल किंवा ही परिषद भरण्यात येत आहे. फक्त रशिया नवीन राष्ट्र झाला हे लक्षात घ्या. टर्नर पुरस्कार बघा आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार आहे ज्याच्याकडे दुर्लक्षित असते, लोकांना माहित सुद्धा नाही आहे. अलीकडे भारतीय अपंग व्यक्ती यांना अलीकडे टर्नर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. टर्नर पुरस्कार हा समकालीन दृश्य कलेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. समकालीन प्रतिष्ठा म्हणजे या काळात त्यांनी विविध गोष्टीमध्ये काय केलेलं आहे? कामगिरी अतिउच्च. बघा
आधुनिक कला, प्रयोगशीलता आणि नवीन कलात्मक अभिव्यक्ती यांना प्रोत्साहन देणे. बघा 2025 नेना कालू भारतीय अपंग व्यक्ती आहे नेना कालू यांना टर्नर पुरस्कार भेटला. 2025 मध्ये तुम्हाला नेना कालू भारतीय अपंग व्यक्ती आहे, त्यांना हा टर्नर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. टर्नर पुरस्कार हा अतिशय आगळा वेगळा आहे पुरस्कार. म्हणजे आधुनिक कला, प्रयोगशीलता आणि नवीन कलात्मकता, म्हणजे जो अपंग सुद्धा असून तो नवीन प्रयोग करत आहे, नवीन काहीतरी काम करत आहे. काही लोक शरीराने जरी अपंग असेल ना ते हार मानत नाही. काही लोकांना माहित आहे एक पाय नाही एक हात नाही तरी गाडी चालवत आहे मोटरसायकल, ते हार मानायला तयार नाही आहे. म्हणजे अपंगाची गाडी नका देऊ, माहित आहे का. पण नवीन काही गोष्टी संशोधन करणं आणि नवीन गोष्टी कलात्मकता आणणं यासाठी हा पुरस्कार दिला जातो. बघा साधारणतः 2024 मध्ये विजेता जास्लिन कौर भारतीय, स्थापना बघा टर्नर पुरस्कार 1984 ला आहे. देश युनायटेड किंगडम ब्रिटन मध्ये स्थापना करणारी संस्था बघा टाटे, लक्षात घ्या गॅलरी, आताचे टाटे ब्रिटियन आपण त्याला म्हणतो. बघा हा पुरस्कार ब्रिटिश चित्रकार JMW टर्नर यांच्या स्मरणार्थ हा दिला जातो. ब्रिटिश चित्रकार JMW टर्नर. बघा प्रसिद्ध विजेते बघा डॅमियन हर्स्ट 1995, ॲनिस कपूर 1991, ग्रेसी पेरी 2003. बघा टर्नर पुरस्कार विजेते प्रथम व्यक्ती माल्कम मॉर्ले. अपंग असलेल्या व्यक्तीला त्याला त्याच्या कलेमुळं, त्याच्या गुणामुळं, त्याच्या अभिव्यक्तीमुळं दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे टर्नर. तुम्हाला माहित असलं पाहिजे अपंग व्यक्तीनं उत्कृष्ट काहीतरी कामगिरी केली असन, त्याच्या कलेबद्दल, त्याच्या आत्मविष्काराबद्दल किंवा नाविन्यतेबद्दल जे पुरस्कार दिला जातो त्याचं नाव आहे टर्नर पुरस्कार, जो यावेळेस कोणाला भेटला, भारताच्या व्यक्तीला. चला दीप्ती शर्मा. बघा दीप्ती शर्मा तुम्हाला माहित आहे अलीकडे सर्वात जास्त विकेट तुम्हाला माहित आहे महिला T20 क्रिकेटमध्ये दीप्ती शर्मानं 9 विकेट काय केला, क्रिकेटमध्ये विक्रम केलाय. सर्वात जास्त विकेट घेणारी दीप्ती शर्मा तुम्हाला माहित आहे मालिकावीर झालेली आहे. क्रिकेटच्या T20 वर्ल्ड कप आपण जिंकला अलीकडे महिलाचा, आणि महिलाच्या विश्वचषक मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रातली चांगली कामगिरी करणारी म्हणजे दीप्ती शर्मा. बघा श्रीलंकेविरुद्ध 5वा T20 सामना झाला तिरुवनंतपुरम केरळमध्ये, आणि या ठिकाणी त्याने 152 T20 विकेट घेतले आहे. बघा साधारणतः 152 T20 बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या मेगन शेटला त्याने काय केलं आहे, मागे टाकलेले आहे. आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेली आहे, हे माहित असलं पाहिजे. सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ती म्हणजे भारतीय दीप्ती शर्मा. लक्षात घ्या या ठिकाणी स्पिनर व्यक्ती आहे ती दीप्ती शर्मा. T20 मध्ये 152 विकेट घेणारी. आपल्याला मुलं माहित राहते पण मुली माहित नाही राहत. पुढं दीप्ती शर्मा झालं. अलीकडे तुम्हाला माहित आहे मंथाली भाषेतने संविधान तयार झालेलं आहे. संथाली, बरोबर आहे, संथाली भाषा. बघा संथाली भाषा जे आहे भारतीय संविधानातला मजकूर सर्व सुधारित तऱ्हेने आणि अद्ययावत संविधानाच्या सर्व 106व्या सुधारणा सहित समाविष्ट केला आहे. बघा भाषा आणि लिपी संथाली. बघा ओल चिकी लिपी, बघा ओल चिकी लिपी मध्ये प्रकाशित हा पहिला असा अधिकृत प्रकाशन आहे ज्यात संविधान संथाली भाषेत आणि ओल चिकी लिपीत दिले गेले आहे. बघा भारतीय संविधान तुम्हाला विचारतात हिंदीमध्ये पहिलं कधी, इंग्रजीमध्ये कधी, संस्कृतमध्ये कधी, हस्तलिखित कधी, पण आता संविधानामध्ये सुद्धा करंट आहे पॉलिटीमध्ये की नवीन संविधान कोणत्या भाषेत प्रकाशित झालाय तर संथाली भाषेत. बघा तिथं तुम्ही पॉलिटीच्या नोट्स मध्ये तिथं टाकून द्यायचं हे. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतो GS मध्ये आहे अपडेट, पण आता हे काय आपण वाचत बसत करायचं नाही. तिथे एक पेस्ट टाकायचं लहानसं चिटोळे कागद तिथे चिटकून द्यायचं. नाही बा नवीन संविधान संथाली भाषेत काय झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा याच्याबद्दल थोडंसं आपण वैशिष्ट्य बघू भारतीय संविधानाबद्दल. बघा भारतीय संविधानातली 1950 ला संविधानाची जी मूळ प्रत होती ती इंग्रजी भाषेत होती. कोणती भाषा होती? इंग्रजी. 1950 ला हिंदी भाषांतर उपलब्ध करण्यात आलं, आणि बघा साधारणतः 1958 मध्ये अधिकृत भाषा आपली कुठली झालेली आहे? हिंदी. 1958 मध्ये आपलं हिंदी भाषेतली संविधान प्रकाशित झालं. त्यानंतर 8व्या अनुसूचीतील इतर भाषांमध्ये हिंदी इंग्रजीतील अधिकृत भाषेच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या भाषेतली संविधान आहे हे आपल्याला माहित पाहिजे. बघा आसामिया, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, बरोबर आहे.
आणि यानंतर तुम्हाला माहित आहे विविध भाषा बोडो, डोंगरी, मैथिली, नेपाळी. बघा ह्या, आणि आता तुम्हाला माहित आहे कुठलं, संथाली. बघा बोडो, डोंगरी, मैथिली, नेपाळी आणि नंतर संथाली. म्हणजे 22 भाषेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कोणकोणत्या भाषेतून भारतीय संविधान आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे IMP. बोडो, डोंगरी, मैथिली आणि नेपाळी हे ऑप्शन येऊन गेला. तुम्ही साधारणतः 17-18 जर प्रश्नपत्रिका घरी जाऊन जर पाहिली, खालीलपैकी आधुनिक कोणकोणत्या भाषेमध्ये भारताचं संविधान प्रकाशित करण्यात आलं होतं, हे तीनही ऑप्शन होते. वरील सर्व ऑप्शन त्याचं उत्तर होतं. आणि अलीकडे नवीन, बरोबर आहे. तर संथाली सुद्धा आपल्याला नाव माहिती असलं पाहिजे की याच्यामधून आपलं संविधान काय होत आहे, प्रकाशित होत आहे त्या भाषेतून. आता संथाली भाषेबद्दल माहिती घेऊ आपण. संथाली भाषेबद्दल जर तुम्हाला प्रश्न आला तर तेही माहित पाहिजे. बघा भाषिक वर्गीकरण, भाषाकुल ऑस्ट्रो एशियाटिक, बरोबर आहे. उपकुल मुंडा, सर्वात मोठी मुंडा भाषा संथाली, बरोबर आहे. त्यानंतर बघा लिपी निर्माते पंडित रघुनाथ मुर्मू. बघा लिपी निर्माते कोण आहे संथाली भाषेचे, पंडित रघुनाथ मुर्मू. बघा वैशिष्ट्य, संथालीसाठी स्वतंत्र वैज्ञानिक आणि ध्वन्यात्मक लिपी. बघा भारतीय संविधानातील स्थान 8व्या सूचीमध्ये 92 घटना दुरुस्ती 2003 ला टाकण्यात आलं आणि याची अंमलबजावणी 2004 ला झाली. संथालीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. बघा संथाली भाषेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता कधी भेटली, 2004 ला. बघा संथाली भाषा बोलणारे प्रदेश झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, छत्तीसगड. बघा खाली खाली असं विचारून घेईल भाषामध्ये. बघा मराठीमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकते. संथाली भाषा बोलणारे कोणकोणते व्यक्ती आहे, कोणकोणत्या राज्यात संथाली भाषा बोलतात. दुसरी गोष्ट भूगोलमध्ये सुद्धा विचारणार तुम्हाला, संथाली भाषेचे प्रदेश कोणते आहे, आणि करंडमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते, बरोबर आहे ना. त्यामुळे चारी बाजूनं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून संथाली भाषेबद्दल बघा तुम्हाला पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ही भाषा याची काय आणलेली आहे, पंडित रघुनाथ मुर्मू यांनी. तर आपल्याला माहित पाहिजे की नवीन संविधानाची भाषा कुठली झालेली आहे, संथाली. महाराष्ट्र पोलीस दिन 2 जानेवारी सर्वांना माहित आहे. काल परवा 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दिन आपण साजरा केलेला आहे, बरोबर आहे. 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची औपचारिक स्थापना आपण केलेली आहे. 2 जानेवारी 1960 ला, बरोबर आहे. 2 जानेवारी 1960 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1961 मध्ये पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1961 मध्ये काय केलंय, पोलीस दलाला ध्वज प्रदान केलाय. आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पोलीस दलासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस म्हणून आपण काय केला जातो, साजरा केला जातो. माहित आहे, पोलीस दलाच्या सन्मानासाठी, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी. वाक्य सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पोलिसांचं काय, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आता हे सर्व सेवा भरतीमध्ये हे सुद्धा विचारतात. सज्जनाचे रक्षण करणे आणि दुर्जनाचा काय करणे, नायनाट करणे. सज्जनाचं काय करणं, रक्षण, आणि दुर्जनाचं काय करणं, नायनाट करणे. म्हणून हे पोलिसाचं काय ब्रीदवाक्य आहे. बघा 1961 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांना ध्वज दिलं होतं, ध्वज प्रकाशित केलं होतं. आणि त्याच्या स्मरणार्थ आपण 2 जानेवारी हा दिवस काय करतो, महाराष्ट्र पोलीस दिवस म्हणून साजरा करतो. बघा हे माहित पाहिजे की ध्वज पोलिसाचा काय करतो, ध्वज फडकवला होता कोण, पंडित जवाहरलाल नेहरूनं 2 जानेवारी 1960 ला. आणि तेव्हापासून 61 पासून पोलीस दलाला हात काय केला, ध्वज प्रदान केला. आणि तेव्हापासून आपण 2 जानेवारी हा राष्ट्रीय पोलीस दिवस म्हणजे राज्य पोलीस दिवस म्हणून साजरा करतो. कोणता दिवस, 2 जानेवारी. लक्षात घ्यायचं, 2 जानेवारी राज्य पोलीस दिवस. ब्रीदवाक्य सर्वांना माहित पाहिजे. पुढं तुम्हाला माहित आहे सर्वात महत्वाचं, आज आहे 3 तारीख, सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस, बालिका दिन. सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस, बालिका दिन. सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. बघा 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस, ज्या महिलांना, आपल्या लोकांना, सर्व मुलींना, स्त्रियांना शिक्षणासाठी एक प्रवाह खुला करून देणार. त्याचबरोबर पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, आणि ज्या महिलेनं शिक्षणासाठी एवढं हाल अपेक्षा सहन केली आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले. बघा 3 जानेवारी 1831 रोजी यांचा जन्म झाला. आणि तुम्हाला माहिती आहे अतिशय लहान कमी वयात यांचं लग्न झालं. जन्मस्थळ नायगाव, खटाव, सातारा, महाराष्ट्रातल्या त्या खटाव तालुका, सातारा जिल्हा, नायगाव. बघा खंडोजी नेवासे पाटील त्यांच्या वडिलांचे नाव. बघा आईचे नाव लक्ष्मीबाई. बघा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांचा काय झाला, विवाह झाला. आणि
महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत विवाह झाल्यामुळं ते शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवलं आणि त्या काळातनी त्यांना मुलगी म्हणून त्यांनी सांभाळ केला. म्हणजे पत्नी तर होतीच, परंतु सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातली जे काही अंधकार होतं त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी काय केलेलं आहे, पुढे पुढाकार घेतला. बरोबर आहे. आणि पुढे पुढाकार घेतल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे, पूर्णत्वास नेल्या. काय केलेल्या आहे, पूर्णत्वास नेलेल्या आहे. बरोबर आहे. तर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईच्या शिक्षणाची काय घेतलेली आहे, जबाबदारी. बरोबर आहे. आणि त्यांनी शिकवलं. आणि लक्षात घ्या, त्यांनी शिकवलं पण शिकवण्यासाठी त्या शिकल्या. माहित आहे का, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी कोणी शिकवत असेल ना, तुम्ही ते शिकणार नाही. तुम्हाला जर म्हणलं मोबाईल घे, तुम्ही ऐकत बसाल. तुम्हाला जर बिनकामाच्या गोष्टी जर दिल्या, तुम्ही ऐकत बसाल. पण जर कोणी जर तुम्हाला जर डोस पाजत असेल ना, तुमचा चेहरा उतरते सूर्यफुलासारखा. एखाद्या मुलाला आपण जर बोललो ना, अभ्यास करणं काय करू दलिंदरा, राग येते. तुम्ही काय करतात तरुणपणात, तुम्ही काम चांगलं करा असं जर म्हणलं राग येते. पण सावित्री फुलेले जर समजा महात्मा फुले ओरडले नसेल का, ओरडले. समाजातले लोक ते शिव्या मारत होते, शेण दगड गोटे वाळू माती फेकत होते, परंतु सावित्रीबाई फुले यांनी त्याचं काम सोडलं नाही. माणसानं त्याचं काम कधी सोडायचं नाही, जगातनी कोणी किती काही म्हणलं तरी. कारण आपण प्रामाणिक, आपण काही गोष्टी सोडल्या पाहिजे. लोकांनी जर म्हणलं हे असं करू नको, मला सांगा, एखाद्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं आपण दारू पिऊ नको, सोडलंच पाहिजे. तुम्ही सर्व मास्तरनं सांगितलं कोणाचंच नाही ऐकायचं. बरोबर आहे ना. जेव्हा एखाद्या पोरीला जर 4 पोरं म्हणत असत किंवा 4 मैत्री म्हणत असत, अगं पोरी तू पोरगी किंवा तो पोरग चांगलं नाही ग, त्याच्यामागे काय लागू राहील, जिंदगी बरबाद काय करू राहिली. पण तरी हा जर त्याच्या मागे ते पोरग का ते पोरगी असेल तर तो मरीज आहे, तो व्यसनाधीन आहे आणि त्याचं त्याच्यावर प्रेम नाहीये, त्याचं प्रेम अजिबात नाहीये. लक्षात घ्या, तो स्वार्थी व्यक्तिमत्व आहे ती किंवा तो, त्याला व्यसन लागलेलं आहे, तो मरल पण ते व्यसन सोडणार नाही. ते म्हणजे मुझे जीना है सिर्फ तेरे लिए. ते मी जेव्हा लडकी नाही मेरी जिंदगी आहे म्हणते ना, तो पिक्चर होता हिस्क कुठला तरी होता, आशिकी 2 आहे ना, मरून जाते का तो. त्या पोरी पाहिजे श्रद्धा कपूर आहे हिरोईन त्याच्यातनी, आहे ना, ते कोट वगैरे आहे ती. हा पहा, सामाजिक कार्य बघा, महात्मा ज्योतिराव फुले बरोबर सावित्रीबाई फुले यांनी महत्वाचे कार्य केले आहे. सामाजिक कार्य बघा, विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. बालविवाह सती प्रथा याला त्यांनी काय केलं, विरोध केला. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी काय केली आहे, स्थापना केली आहे. त्यानंतर अनाथ विधवा व अत्याचारग्रस्त महिलांसाठी त्यांनी निवारा केला आणि जातीभेद व अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष त्यांनी केला आहे. बघा, सावित्रीबाई फुले यांना स्वतःचा मूलबाळ झाला नाही हो, पण ती असंख्य लोकांची माता झाली. तिने लोक बांज म्हणून सुद्धा टीका केल्या. मग पण त्या बाईनं घरी थांबल्या का ते? मग तुम्ही तर सन्मानाने बाहेर जाऊ शकत नाही. अरे विरोध चांगल्या गोष्टीचा तुम्ही केला पाहिजे. आणि सावित्रीबाई फुलेनं चांगल्या गोष्टीसाठी महिलांचा विरोध पत्कारला. आणि त्या सावित्रीबाई फुले यांनी कितीतरी लेकीसाठी आज काम केलं. आणि त्या काळातल्या महिला लहान मुलांना त्याच्या जवळ जाऊ देत नव्हत्या, कारण ही बांज आहे म्हणे. परंतु लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले सारखी महान व्यक्तिमत्व तुमच्या काळात भेटलं म्हणून तुम्ही शिकल्या, नाहीतर एकही मुली शिकल्या नसत्या आणि चूल आणि मूल हेच राहिलं असतं. परंतु तरी सुद्धा आपण सती सावित्रीचे जे काही म्हणतो, याचा आज आपल्या भारतातली सर्वात मोठी, इथं म्हणतो मी, भारत रत्न पुरस्कार भेटला पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलेले. अरे मला सांगा, शिक्षणच नसतं तर शिकले असतं का बे? महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या दोघेही दाम्पत्याला भारत रत्न पुरस्कारापेक्षा ते कमी नाही आहे. कारण भारतातली तळागाळातल्या लोकांना जर शिकवण्याचा प्रवास जर आणला असेल तर सावित्रीबाई फुले महात्मा फुले आहेत. शिकलेच नसते तर एवढे नोकरी लागले असते का? प्रत्येक मुलीच्या लाईफ मध्ये ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योतिबाई फुले आहे. त्यामुळे क्रांती ज्योतिबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य तुम्ही कधीही विसरता कामा नये. आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांचा बालिका दिवस म्हणून साजरा करतो. आणि जेव्हा आपल्याला करणमध्ये सांगायला आलं भेटलं त्यांचं ग्रंथ काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर, बरोबर आहे. त्यानंतर 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ आली होती आणि त्यांनी काय केलं होतं, या संसर्ग झालेल्या लोकांसाठी, बरोबर आहे, घेऊन ये, तरी सुद्धा त्यांनी काय केलं आहे, काम केलं. अनाथ लोकांसाठी, दलितांसाठी काम केलं, अस्पृश्यांसाठी काम केलं, बालकांसाठी काम केलं, विधवासाठी काम केलं, बरोबर आहे, सगळ्यासाठी काम केलं. म्हणून 10 मार्च 1897 ला त्यांचा जन्म झाला, मृत्यू झाला. बघा, 3 जानेवारी त्यांचा जन्म आणि 10 मार्चला 1897 ला त्यांचा काय झालेला आहे, मृत्यू झाला. बघा, बोलके बरेच राहतात परंतु करणारे फार कमी असतात. आणि महात्मा फुले हे करणारे होते. माहित आहे का, सावित्रीबाई फुलेला ज्यावेळेस मुलबाळ नव्हते ना, तर गोविंदराव फुले जे काही महात्मा फुले यांचे वडील होते, ते म्हणे
की तू दुसरा ज्योती म्हणे तू दुसरं लग्न करून टाक म्हणे, कारण तुझ्या पत्नीला मुलं बाळ होत नाही. पण त्यानं काय म्हणलं, बाबा म्हणे मी म्हणे वैद्यकीय चाचणी करतो म्हणे, आणि वैद्यकीय चाचणीत जर म्हणे मुलं बाळ निर्माण करण्यास जर मी दोषी आढळलो तर सावित्रीला दुसरं लग्न करून देसाल का म्हणे तुम्ही. तुम्हाला वाटत आहे ना सावित्री मुलं बाळ होत नाही. इले म्हणते रे करता समाज सुधारक. इले म्हणतोय नुसतं असंच नाही आहे सैराट झालं बा एखाद्या पोरीवर जीव आलं, अरे असं नाही म्हणत. समाजासाठी जगून काय हाल अपेक्षा केल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य एवढं जबरदस्त आहे, तर ह्या लोकांना डोक्यात घ्यायला लागेल आपल्याला. परंतु आज लोक फुले काय बा विशेष जातीचे समाजाचे आहे इथपर्यंत नाही आहे. महात्मा ज्योतिराव फुले नसते महाराष्ट्रातनी भारतातनी महिला शिकल्याच नसत्या, या मताचा व्यक्ती मी आहो. हे असे आपले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करूया, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला सुद्धा आपण प्रणाम करूया. अशा आपल्या काय महत्वाच्या व्यक्तिमत्व यांचा जन्मदिवस, जो की तुम्हाला माहित आहे कुठला आहे जन्मदिवस, 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा करतो आपण, बालिका दिवस. कोणता दिवस, बालिका दिवस, बरोबर आहे. तर अशा प्रकारचं सामाजिक कार्य आणि यांचं योगदान याच्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्वाच्या घडामोडी इथपर्यंत आपण थांबूया. हे सगळ्या घडामोडी तुम्ही एकच काम करायचं, पहिल्या लेक्चर पासून तर आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. जे काही ऑफलाईन ऑनलाईनला काही विद्यार्थी आपले असतील त्यांनी काय करायचं, दर आठवड्यातलं याच्यातलंही महत्वाचं काढायचं, याच्यातलंही महत्वाचं. आणि एक वही तुम्ही वर्षाची जर तयार केली तर एक इयर बुक होते आणि तुमचा पैसा पण वाचते. जर काही लोकांना पार्क बुलेटिन घ्यायचा आपले जर पैसा नसेल बाबा, की वारंवार मग लक्षात राहत नाही, मग आपण लिहूनच काढू ना. हे ऐकत राहायचं, आज किती वेळ लागते, 15-20 मिनिटात लिहून होते तुमचं, बरोबर आहे ना. पण ऍक्टिव्ह राहा. ओके, धन्यवाद.